दुसरं जे टेक्निक आहे त्याला म्हणतात फ्लिंच. फ्लिंच म्हणजे जो आपल्याला एकदम आश्चर्याचा धक्का लागल्यावरती आपण असं उडतो दचकल्यासारखं, त्याला फ्लिंच म्हणतात. असं हाय, नमस्ते, मी मेघा. कशा आहात तुम्ही? तुम्हाला माहिती आहे की मी सध्या रिलॅक्सेशनची सिरीज करते आहे, परंतु रिलॅक्सेशन सिरीजमध्ये मी आता कंटिन्युअस ते व्हिडिओज नाही करणार आहे, तर मी मधून मधून ते व्हिडिओ करत राहील आणि टाकेल. पण आज मी आणि मधून मधून थोडे वेगळे व्हिडिओ करेल. तर आज मी जो व्हिडिओ करते आहे तो निगोसिएशनशी निगडित आहे, की निगोशिएट करताना किंवा बोलणी करताना किंवा ज्याला वाटाघाटी करणं म्हटलं जातं किंवा निगोसिएशन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, तर ते करताना कसं करायचं. कारण की बराच वेळा आपण जे ऑफिसमध्ये काम करतो किंवा बाहेर जेव्हा आपण एखादी गोष्ट घ्यायला जातो किंवा आपलं डेली आयुष्य म्हणजे रोजचं जे आपलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा निगोसिएशन करावं लागतं. पण बऱ्याच वेळा आपण ते नाही करू शकत, कारण की आपल्याला माहिती नसतं की कसं करायचं. आणि त्याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीने आपण मुलांना वागवतो त्यांच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स नसतोच की समोरच्याला ते काही नाही म्हणू शकतील. उदाहरणार्थ, ते जर तुमच्यापेक्षा जास्त वरच्या लेवलला असतील, म्हणजे जसे तुमचे बॉस असतील किंवा कदाचित तुमचे हजबंड किंवा तुमच्या ज्यांचं तुमच्यावरती खूप प्रेशर असेल त्यांच्याशी तुम्ही निगोशिएट नाही करू शकत. तुम्ही बऱ्याच जणांमध्ये न्यूनगंड असतो की एवढा सेल्फ कॉन्फिडन्स नसतो, त्याच्यामुळे तुम्ही कुठली गोष्टीला नाही म्हणू शकत नाही. किंवा तुम्हाला जर एखादी गोष्ट वाटत असेल की नाही हे बरोबर नाही, हे असं नाही केलं पाहिजे, हा अन्याय आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही त्याच्याबद्दल काही निगोशिएट करू शकत नाही किंवा त्याच्याबद्दल काही मत व्यक्त करू शकत नाही किंवा ते पुशबॅक करू शकत नाही. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही निगोसिएशनचे टेक्निक सांगणार आहे की तुम्हाला अगदी नाही किंवा नाही करणार किंवा मी ऐकणार नाही असं सगळं म्हणायची आवश्यकता नाहीये. ते तुमचे बॉस असतील किंवा कोणीही असेल तर तुम्ही ते अगदी इझिली निगोशिएट करू शकतात त्या गोष्टी. जर तुम्हाला एखादी गोष्ट नसेल करायची किंवा एखादा चांगलं त्याच्यामध्ये डील हवी असेल, जर तुम्ही काही बाहेर खरेदी करायला गेल्या वस्तू किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जे काम दिलं गेलेलं आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या सिनारिओजमध्ये तुम्ही ते सेम टेक्निक्स वापरू शकता. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे टेक्निक सांगणार आहे तर ते बॉस किंवा प्रोफेशनल सिच्युएशन मध्ये तुम्ही निगोसिएशनच्या त्या टेक्निक्स कशा वापरू शकतात ह्या संदर्भात सांगणार आहे. ते सगळ्यात पहिली जी टेक्निक आहे की तुम्ही डायरेक्ट येस किंवा नो हे म्हणू नका, की हा करेल किंवा नाही करणार हे म्हणू नका. त्याऐवजी काय करा, तुम्ही निगोशिएट करा. उदाहरणार्थ, तुमच्या बॉसने जर तुम्हाला सांगितलं असेल की हे काम मला तू उद्या संध्याकाळपर्यंत करून दे, पण तुमच्याकडे अगोदरच एवढं काम असेल तर की तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत जर ते करून द्यायचं असेल तर तुम्हाला रात्री एक्स्ट्रा काम करावं लागणार असेल आणि जे तुम्हाला शक्य नसेल किंवा तुमचं फॅमिली लाईफ बॅलन्स तुमचा त्याच्याने इम्पॅक्ट होतो आणि एवढं 17-18 तास काम करायचं तुम्हाला इट्स इनह्युमन, तर तुम्हाला जर तसं करावं लागणार असेल तर तुम्ही डायरेक्ट येस किंवा नो. कारण की बऱ्याच वेळा आपल्याला ते जे काय म्हणतात ते धैर्य किंवा ते जे कॉन्फिडन्स पाहिजे समोरच्याला नाही म्हणण्याचा, आपण बऱ्याच वेळा नाही नाही म्हणू शकत. स्पेशली ते आपले बॉस असतील किंवा घरातली कुठली व्यक्ती असेल की जी ज्यांचं आपल्यावरती खूप प्रेशर असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक साधी गोष्ट करू शकता. तर ती म्हणजे येस किंवा नो म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे, मी ही गोष्ट करेल, पण म्हणून त्याच्या बरोबर तुम्हाला त्यांच्यावर कंडिशन्स द्यायची असते. उदाहरणार्थ, जर समजा एखादं काम करण्यासाठी तुम्हाला सांगितलं तुमच्या बॉसने की ते तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत सबमिट करायचं आहे, पण तुमच्याकडे ऑलरेडी कामं आहेत आणि ते जर करायचं असेल तर मग तुम्हाला आणखीन 5-6 तास आज जास्त काम करावं लागणार आहे. तर त्यासाठी तुम्ही म्हणू शकाल की ठीक आहे, ते मी करेल, पण मला मग फ्रायडेला हाफ डे लागेल, कारण की मी एवढं 17-18 तास काम करणार आहे बसून, तर मग मी फ्रायडेला हाफ डे ने येईल कारण की मला थोडीशी आणखीन रेस्ट हवी. किंवा तुम्ही फक्त म्हणू शकतात की मग मी फ्रायडेने हाफ डेने आलं तर चालेल का, किंवा तुम्ही म्हणू शकता की मंडेला मी जरा उशिरा येणार आहे, मग चालेल का. म्हणजे कसं की असं नाही की ते तुम्हाला काहीतरी सांगतायत आणि ते तुम्ही अगदी डोळे झाकून एक्सेप्ट करता आहेत, असं नाहीये. तर तुम्ही त्याच्यासाठी निगोशिएट करताय की ठीक आहे, तुम्ही मला हे काम देतायत किंवा तुम्ही हे माझ्याकडनं करून घेताय किंवा मला हे करण्यासाठी सांगितलंय,
मी रेडी आहे, पण याच्या बदल्यात म्हणजे तुम्हाला ते करायचं नाहीये, पण तुम्हाला दुसरा पर्याय नाहीये, तर मग त्यावेळेस तुम्ही फक्त हो म्हणण्यापेक्षा तुम्ही आणखीन त्याच्या बदल्यात आणखीन एखादी गोष्ट घेऊ शकतात की जेणेकरून तुम्हाला एकदम एक्सप्लॉइट झाल्यासारखं वाटणार. नंतर दुसरं जे टेक्निक आहे त्याला म्हणतात फ्लिंच. फ्लिंच म्हणजे जो आपल्याला एकदम आश्चर्याचा धक्का लागल्यावरती आपण असं उडतो दचकल्यासारखं, त्याला फ्लिंच म्हणतात. असं की तुम्हाला खूप धक्का लागलाय ते ऐकून. तर जेव्हा तुम्हाला सपोज एचआरने तुम्हाला तुमचे सगळे इंटरव्ह्यूचे राऊंड क्लिअर झाले आणि एचआर ऑफर लेटर घेऊन आले आणि तुम्ही त्या ऑफर लेटरमध्ये समजा तुम्ही बघितले की तुम्हाला किती सॅलरी आहे, सपोज 35,000 असेल ऑफरमध्ये लिहिलेलं, तर तुम्ही ज्या मोमेंटला ऑफर लेटर येतं आणि तुम्ही ती ऑफर त्याच्यामध्ये बघता, तुम्ही जर फेस टू फेस असाल, आता सध्या कोविडमध्ये तर जरा डिफरंट सिच्युएशन आहे, पण जेव्हा तुम्ही फेस टू फेस असता तेव्हा तुम्ही ती ऑफर लेटरमध्ये नंबर बघितल्या ती एकदम ती जी रिॲक्शन आहे ते तुम्ही दिली पाहिजे. कारण की तुम्ही तो नंबर बघून खूप धक्का बसलाय तुम्हाला की तुम्ही थोडं आणखीन वाढवू शकत नाही, फक्त 35,000. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्लिंच करतात तेव्हा समोरच्याला खरोखर असं वाटतं किंवा त्याला ते लक्षात येतं की तुम्हाला जी ऑफर दिलेली आहे ती तुम्हाला आवडलेली नाहीये आणि त्यांनी त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर ऑफर दिली पाहिजे. तर आणि त्याच्या पुढे तुम्ही म्हणू शकतात की थोडी बेटर ऑफर द्या ना, ही खूपच कमी आहे, किंवा तुम्ही म्हणतात की आणखीन थोडे वाढवून द्या, इट्स नॉट दॅट गुड, द ऑफर इज नॉट दॅट गुड, कॅन यू प्लीज इन्क्रीज अ लिटल. ओके, सो यू कॅन गो अहेड अँड आस्क देम फॉर दॅट. नाव आता ते जे एचआर असतील तर ते म्हणतात की नाही, ही आमची बेस्ट ऑफर आहे, तर याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त देऊ शकत नाही वगैरे वगैरे, ते त्यांचे कारण सांगतील. पण तुम्हाला जी ऑफर दिलेली असते तर ती इमिजिएटली एक्सेप्ट करण्यापेक्षा तुम्ही त्यांना म्हणू शकता की मला जरा 2-3 दिवस द्या याच्यावरती विचार करायला, दुसऱ्या ऑफर्स पण आहेत माझ्याकडे, मला थोडा विचार करावा लागेल याच्यावरती, तर मी तुम्हाला 2 दिवसांनी फोन करेन, चालेल का? किंवा मग तुम्ही म्हणू शकतात की मग ही म्हणजे इतकी कमी ऑफर आहे, तर मग त्याच्याबरोबर आणखीन तुम्ही काय बेनिफिट्स देऊ शकता, तुमच्या लिव्स किती आहे तर तुम्ही लिव्स वाढवून घेऊ शकता त्यांच्याकडनं, किंवा मग तुम्ही सांगू शकता की तुमचे ट्रॅव्हलिंग, तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग पडत असेल तर तुम्ही सांगू शकतात की मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकतात का. तुम्ही अजिबात लाजून जाऊ नका. सगळ्यात महत्वाचं निगोशिएशन मध्ये तुम्ही लाजायचं नाही अजिबात, कारण की त्याच्यामध्ये ते तिकट त्या साईडला जे बसलेले असतात ते जर तुम्हाला त्या किमतीमध्येच साईन करायला लावत असतील तर त्यांना पण कुठे म्हणजे त्यांना पण हेच वाटतं की ठीक आहे, मी चांगलं केलं की चांगली बरोबर सॅलरी दिली, काही जास्त वाढवून द्यावी लागली नाही वगैरे, ते पण तिकडनं खुश होतात. जर तुम्ही निगोशिएट नसेल करा तर त्यांना पण तिकडे खूप आनंद असतो की ठीक आहे, बरं झालं, याच्यामध्येच कटून गेलं. तर तसं होऊ नका. ते तुमच्यावरती हसण्याऐवजी तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही विचार करा म्हणून या ऑफरवरती. असं नुसतं ताबडतोब ती एक्सेप्ट करू नका जर तुम्हाला ती एक्सेप्ट नसेल करायची किंवा मला आवडली नसेल, तुम्हाला आणखीन वाढवून पाहिजे असेल तर, किंवा तुमच्या बॉसने सांगितलं की ठीक आहे, एवढं काम मला तू उद्या संध्याकाळपर्यंत करून देतं, तर उद्या संध्याकाळपर्यंत. तर हे जे तुमचं फ्लिंच आहे ते तुम्ही नक्की द्या. जर तुम्हाला तुमच्याकडे खरोखर वेळ नसेल किंवा ते काम खूप जास्त असेल जेवढा वेळ आहे त्याच्यासाठी, तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा फ्लिंच करता तेव्हा तुम्ही समोरच्याला मेंटली रेडी करतात की निगोसिएशनसाठी. तर ते अगदी सोपं आहे, फक्त फ्लिंच करायचं आहे. आणि आणखीन फ्लिंचमध्ये दुसरं काय की तुम्ही फ्लिंच करतात आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट म्हणतात तेव्हा त्यांची काय रिॲक्शन आहे, कारण की ते पण जर फ्लिंच करत असतील याचा अर्थ की त्यांना पण तुम्ही एक्स्ट्रीम पुश केलेलं आहे. आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येतं की तुमची तुम्हाला जी ऑफर मिळते आहे ती खूप चांगली मिळते आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण रिॲक्शन द्या आणि समोरच्याची काय रिॲक्शन आहे ती पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. नंतर तिसरं निगोसिएशनचं टेक्निक जे आहे की टेक समथिंग बॅक, की तुम्ही जर तुम्हाला सांगितलं असेल, उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं तुमच्या बॉसने तुम्हाला सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत मला हे करून पाहिजे आहे आणि तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, तर तुम्ही म्हणू शकतात की ठीक आहे, मी हे देते, पण मग मी हे जे काम करते ना हे मी तुम्हाला मंडेला देईन, उद्या थर्सडे एंड ऑफ द डे होणार नाही, ते हे मी तुम्हाला मंडेला देईन. म्हणजे जे तुम्ही दिलेलं असतं ते तुम्ही परत घ्या आणि सांगा तुम्हाला जर जी गोष्ट पाहिजे ती जर करून हवी असेल तर मग मी ही गोष्ट करणार नाही, ही मी नंतर करेन, किंवा ही करण्यासाठी मला इतका आणखीन वेळ लागेल. तर तुम्ही ते डायरेक्ट
एक्सेप्ट करण्याऐवजी तुम्ही त्याच्यावरती निगोशिएट करा आणि जे ट्रेड ऑफ म्हणतो की ठीक आहे तुम्ही मी हे करेल पण मी हे नाही करणार किंवा हे तुम्ही त्या दुसऱ्याला द्या किंवा मी हे नंतर करेल आणि त्यानं मला आणखीन इतका दिवस जास्त वेळ लागेल जे काय आहे तुम्ही त्याच्याबद्दल म्हणजे हो किंवा नाही म्हणण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने त्याच्याशी त्या गोष्टीवरती निगोशिएट करा. एखादी गोष्ट काढून घ्या आणि दुसरी गोष्ट पुढे ठेवा तर जेणेकरून ते तुमच्यावरती पूर्णपणे बर्डन येणार नाही. आणि कारण की मी जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की आपलं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या बऱ्याचशा लोकांमध्ये खूप न्यूनगंड असतो. आपण नाही म्हणू शकत नाही कोणाला आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला खूप एक्सप्लॉइट झाल्यासारखं वाटतं की खूप जास्त आपण काम करतोय आणि आपल्याला त्याच्याबद्दल जास्त मोबदला मिळत नाही किंवा अप्रिसिएशन मिळत नाहीये आणि आपला फायदा उचलला जातो आहे असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं. किंवा एखाद्या गोष्टीला आपण हो म्हणतो आणि आपल्याला खूप वाईट वाटत राहतं आतमधनं की हो कशाला म्हटलं, नाही म्हणायला पाहिजे होतं. पण हो किंवा नाही म्हणण्याऐवजी हे जे वेगवेगळे निगोसिएशनचे जे टेक्निक्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकतात. नंतर चौथं जे निगोसिएशनचं जे टेक्निक आहे तर ते म्हणजे टेल मी हाव, की तुम्ही त्यांना विचारावं कसं करू मी हे तुम्हीच मला सांगा. म्हणजे ते म्हणाले की आज वेडनेसडे आणि हे मला थर्सडे एंड ऑफ द डे पर्यंत पाहिजे, तर तुम्ही त्यांना म्हणणार की माझ्याकडे हे सगळे कामं आहेत, याच्यासाठी मला इतके तास लागणार आहे. यू टेल मी हाऊ शॅल आय डू इट. ओके, तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती तो प्रश्न टाका. इन्स्टेड ऑफ सेईंग हो किंवा नाही, यू आस्क हाव. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगतील की अच्छा ठीक आहे तुझ्याकडे हे काम एवढं आहे तर मग तू हे नंतर कर किंवा हे तिला दे किंवा ह्या कामाला तू हे काम झाल्यानंतर हे काम कर. हे सगळं ते तुमच्यासाठी ते सगळं ऍडजस्ट करतील आणि तुम्हाला सांगते की तुम्ही ते कसं केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं तुमच्यावरती तेवढं प्रेशर येणार नाही किंवा तुम्ही त्यांना म्हणजे तुम्ही ते क्लिअरली सांगू शकतात की ह्या कामासाठी माझ्याकडे एवढं काम आहे तर मी जर हे काम करणार आहे तर मला ह्या कामासाठी संध्याकाळी 6-7 होणार आहे आणि तुम्हाला जर हे उद्या पाहिजे असेल तर मला रात्री 12 वाजेपर्यंत बसावं लागणार आहे. तर मग कसं काय करायचं, कसं काय करू मी हे रात्री 12 वाजेपर्यंत बसून काम करू म्हणजे कसं काय करणार. म्हणजे तुम्ही त्यांना विचारा की कसं काय काम करू मी हे. तर मग त्याच्यामधनं ते निगोसिएशन ओपन अप होतं आणि तुम्ही सगळं करण्यापेक्षा ते तुम्हाला सांगतील आणि ते त्यांना लक्षात पण येईल. ते तुम्हाला अप्रिशिएट करतील जास्त की ठीक आहे तुम्ही एवढी सगळी मेहनत करायला तयार आहात आणि तुमच्याकडे ऑलरेडी एवढं काम आहे तरी पण तुम्ही नाही म्हणत नाहीये. त्याच्यामुळे तुमची रेप्युटेशन पण वाचते तुम्ही नाही म्हणत नाहीये म्हणून आणि तुम्हाला त्याच्यामधनं एक्सप्लॉइट झाल्यासारखं पण नाही होत आणि तुम्ही एक्सप्लॉइट नाही होत ऍक्च्युली. तर अशा पद्धतीने तुम्ही ते निगोशिएट करू शकता. नंतर 5वं आणि शेवटचं टेक्निक आहे की तुम्ही समोरच्याला पहिले सांगू द्या की त्यांची वेळ काय आहे. उदाहरणार्थ तुमच्या बॉसने तुम्हाला सांगितलं की मला हे काम करून हवं आहे, तर तुम्ही ते बघून सांगणार की ठीक आहे की मी हे तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत देईल किंवा जे काय तुम्हाला जेव्हा पण कधी होत असेल ते तुम्ही टाइम सांगण्या अगोदर तुम्ही त्यांना टाइम सांगू द्या की त्यांना कधी पाहिजे आहे आणि मग तुम्ही सांगा की कारण की असं होऊ शकतं की तुम्ही म्हणाल तुम्हाला असं वाटत असेल की ते अगदी ताबडतोब करणं अगदी गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे मी तुम्हाला हे उद्या संध्याकाळपर्यंत देईल, पण ऍक्च्युली त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत नको असेल, त्यांना मंडेला पाहिजे असेल, थर्सडे इव्हनिंग ऐवजी त्यांना मंडे इव्हनिंगला पाहिजे असेल. यू नेव्हर नो. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ गिव्हिंग ऑल आउट यू आस्क देम. तुम्ही त्यांना विचारा की तुम्हाला कधी पाहिजे आहे. लेट देम ओपन अप आणि त्याच्यानंतर तुम्ही ते निगोशिएट करायला सुरुवात करा. ज्या मी तुम्हाला अगोदर ज्या टेक्निक सांगितल्या त्या तुम्ही वापरून ते निगोशिएट करू शकतात की जर तुम्हाला इफ यू आर प्रेस्ड फॉर टाइम की तुम्हाला खूप जास्त वेळ नाहीये त्यांनी जे काम सांगितले ते करण्यासाठी, तर मग तुम्ही ह्या बाकीच्या ज्या मी टेक्निक सांगितल्या त्या वापरू शकता. नंतर ह्या ज्या 5 टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सेम टेक्निक्स तुम्ही जेव्हा निगोशिएट करतात पैशांमध्ये, जेव्हा निगोशिएट करतात तुम्ही समजा घर घेत असाल किंवा तुम्ही गाडी घेत असाल किंवा तुम्ही मोठे अप्लायन्स काही तुम्ही जाऊन शॉपमध्ये घेत असाल तर तिथे किंवा तुम्ही एखादी दुसरी काही आणखीन गोष्ट खरेदी करत असाल
तर टी व्ही कम्प्युटर जे काय आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या सेम टेक्निक्स तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. आणि पण तुम्ही प्लीज हे सगळे जे टेक्निक्स आहेत ते तुम्ही भाजीवाल्यांवरती अजिबात वापरू नका. ते अगदी तळ हातावरती त्यांचं पोट असतं, त्याच्यामुळे तुम्ही प्लीज त्यांच्यासाठी हे टेक्निक्स वापरू नका. अगदी कळकळून विनंती आहे. आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही स्वतः जर त्या फायनान्शियल लेवलमध्ये येत असाल, त्या फायनान्शियल स्ट्राटामध्ये येत असाल त्यांच्यासारखंच, तर ठीक आहे. पण तुम्ही जर तळहातावरती पोट नाहीये तुमचं आणि तुम्हाला पगार मिळतो, तुम्ही पैसे कमवता आहात, असं नाहीये की तुम्ही आज काम केलं नाही तर तुम्ही संध्याकाळी खाणार नाही, अशी अवस्था नसेल तर तुम्ही प्लीज प्लीज भाजीवाल्यांशी अजिबात निगोशिएट करू नका त्यांचे भाजीचे पैसे कमी करण्यासाठी. त्याऐवजी हे जे मॉल असतात आणि हे ज्या मोठमोठे गोष्टींसाठी तुम्ही कार म्हणा किंवा टीव्ही म्हणा, कम्प्युटर म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये जे इतके मोठमोठे कमिशन्स मिळतात लोकांना, त्यामध्ये जाऊन निगोशिएट करा आणि ह्या सेम टेक्निक्स ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सेम टेक्निक्स तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल की त्याचे जर आणखीन काही एक्झाम्पल्स पाहिजे असेल की हे सेम टेक्निक्स तुम्ही कशा पद्धतीने पैसे निगोशिएट करण्यासाठी वापरू शकता, तर तुम्ही मला प्लीज कॉमेंट्समध्ये लिहून कळवा आणि मी दुसरा आणखीन एक व्हिडिओ बनवेल की हे एक्सप्लेन करण्यासाठी की तुम्ही सेम टेक्निक्स कशा पद्धतीने पैसे कमी करण्यासाठी वापरू शकतात ते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना त्याच्यापासून मदत होईल. थँक्यू. नमस्ते.